आतमध्ये येऊ द्या। मी वर्धा लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सागर मेघे यांना विनंती करतो की ते आता सभेला संबोधित करतील। तथागत भगवान गौतम बुद्ध, मानवतेच्या विचारांचा वारसा देणारे शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि सर्वच महामानवांना अभिवादन करतो। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय राहुलजी गांधी साहेब, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, माणिकराव ठाकरे साहेब, माननीय बाला बच्चन साहेब, माननीय दत्ता मेघे साहेब, चारुताई टोकस, रणजितदादा कांबळे आणि राजेंद्र मुवक आणि समस्त मतदार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम राहुल गांधी साहेबांचं आभार मानतो की त्यांनी वर्धा लोकसभा क्षेत्र हे प्रायमरीसाठी निवडलं, त्यासाठी त्यांचे परत एकदा मनपूर्वक आभार मानतो। मी वयाच्या 16 वर्षापासून माननीय मेघे साहेबांनी जी जबाबदारी मला दिली, मग ती शिक्षण क्षेत्र असो, सहकार क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, ती अत्यंत प्रामाणिकपणे जबाबदारीने पार करण्याचा प्रयत्न त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न केला। माननीय मेघे साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मग तो सेवाग्राम विकास आराखडा असो, गांधी फॉर टुमॉरो हा 500 कोटीचा आराखडा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मंजूर करून दिला। वरुडची पॅसेंजर ट्रेन असो, विदर्भात सर्वात जास्ती खासदार निधी खर्च करण्यात प्रथम क्रमांक असलेले खासदार म्हणून पंतप्रधान सडक योजना असो, CRF असो, रेल्वेचे विषय असो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट संबंधित सर्व कामं करण्याचं काम माननीय मेघे साहेबांनी केलं। काँग्रेस पक्ष व मेघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी समाज उपयोगी कामं हाती घेतले। मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो, पांधन रस्त्याचा प्रश्न असो, नली नादी खोदीकरणाचा प्रश्न असो, माती परीक्षणाचा असो किंवा शेतीपूरक जोडधंद्याचा प्रश्न असो, ते काम हाती घेतलं आणि पुढेही या कामाला गती देण्याचं काम मला करायचं आहे। माझ्या तरुण मित्रांना नोकरी मागण्यापेक्षा तो नोकरी देणारा कसा बनेल यासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराचे शिबिरं घेतले आणि शेतीपूरक जोडधंदे त्यांनी करावे यासाठी या स्वयंरोजगार शिबिरातून 15 दिवसाचं ट्रेनिंग देऊन मोठ्या प्रमाणात तरुण त्याकडे वळतात आहे आणि याचा मला आनंद आहे आणि पुढे हे काम मोठ्या प्रमाणात करायचं आहे। महिला बचत गटाचं काम आपल्या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। 28,000च्या वरती महिला बचत गटाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। पण या महिला बचत गटांना नवीन उद्योग जे 12ही महिने चालतील या पद्धतीचं काम सुरू केलेलं आहे आणि पुढील भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे महिला बचत गटासाठी काम करायचं आहे। मग लहान मुलांना स्वर्गीय राजीव गांधी साहेबांचं जे स्वप्न होतं कम्प्युटर शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे, त्यासाठी मग झोपडपट्टीतला माझा मुलगा असो किंवा गावखेड्यातला असो, त्यांना कम्प्युटर बसच्या मार्फत कम्प्युटर परीक्षण देण्याचं काम आज आम्ही लोकांनी केलं। मग आदिवासी प्रबोधन कला महोत्सव असो, सामायिक विवाह असो, असे बरेच कार्यक्रम हाती घेऊन कामाला सुरुवात केली। आज काँग्रेस पक्षाने गरीब माणसाच्या हाताला काम मिळण्यासाठी नरेगासारखी चांगली स्कीम आणली। गोरगरीब माणूस माझा उपाशी पेटू झोपला नाही पाहिजे त्यासाठी अन्न सुरक्षा बिल आणलं आणि आरोग्यापासून कोणी दूर वंचित राहिला नाही पाहिजे त्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना आणली। शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, मग संजय गांधी निराधार योजना असो, आम आदमी योजना असो, श्रावण बाळ योजना असो, असे कितीतरी कामं या सरकारने काँग्रेस पक्षांनी आजपर्यंत करत आले आहे। आणि माननीय राहुलजी गांधी साहेबांच्या नेतृत्वात जो मॅनिफेस्टो आपण सर्वांनी वाचला कालच्या दिवशी, तिच्यामध्ये 10 कोटी तरुणांना त्यांना कुशल परीक्षण देऊन रोजगार देण्याची ग्वाही या वचननामामध्ये दिलेलं आहे। 80 कोटीच्या वरती जे BPL लोकांना APL मध्ये आणण्याचं काम याही मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी जाहीर केलेलं है। राहुल जी, इस वर्धा निर्वाचन क्षेत्र ने मेरे पिताजी को पिछले बार 95,000 मतों से जिता के लाया था। आपके नेतृत्व में और इनके सबके भरोसे मुझे पूरा विश्वास है आने वाले लोकसभा में मुझे बड़े पैमाने में ये लोग आशीर्वाद देंगे, इतना विश्वास मुझे इन सब पे है। और मी वर्धा मतदारसंघातील
सर्वच माझे मतदार बंधू भगिनी विनंती करतो की येत्या 10 एप्रिलला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई कवाडे गट व सुलेखाताई कुंभारे गटचा उमेदवार म्हणून 50 या निशाणीची बटन दाबून मला निवडून द्यावे ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय भीम, धन्यवाद.